हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी 1 म्हणजेच प्रथम सत्र, त्यालाच आपण 6 माही परीक्षा असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्या जवळ येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर हाईप हे जे बटन आहे, तर हाईप बटनला प्रेस नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवर इतरही विषयांच्या अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ हे आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। गुण 6 आहे। तर परिच्छेद वाचून घेऊया आपण। आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते। तो घरच्या गाईचा खोंड होता। तो उंच होता आणि लांबही होता। शिंगे टोकदार होती, वशिंड ऐटदार होते। शेपटाचा गोंडा काळाभोर होता। त्याच्या एकाच डिरकीने कृष्णकाठ दुमदुमून जाई। आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते। पहाटे ते त्याला पळवून आणत, मग त्याला भरडा चारत असत। कधी कधी गोळे तर कधी कधी तुपात भिजवलेले रोट चारत। बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत। रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत। मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई। आबांना पाखऱ्यांशिवाय दुसरे काही सुचत नसे। ते त्याला जीवापाड जपत। आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता। कृष्णवारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गावात पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते। त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत। ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत। तर या पद्धतीने एका बैलाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। आबांचा बैल आहे आणि त्याचे नाव पाखऱ्या आहे, तर त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। अतिशय सुंदर असा परिच्छेद आहे आणि या परिच्छेदावर काही प्रश्न विचारले गेले असणार आहे, त्यामुळे परिच्छेद शांततेने व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे। चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। त्याचप्रमाणे हाईप हे बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल। चला तर जाणून घेऊया। प्रश्न पहिला आहे बघा, चौकट पूर्ण करा। आबांनी आपल्या बैलाला दिलेले नाव काय होते? तर पाखऱ्या। दुसरा आहे, कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले गाव हरिपूर होते। यानंतर पुढील प्रश्न आहे, परिच्छेदाच्या आधारे पाखऱ्याची शारीरिक ठेवण याबाबत 2 ते 3 वाक्यात वर्णन लिहायचे आहे। मग पाखऱ्या कसा होता? तर पाखऱ्याची शारीरिक ठेवण ही बघा, पाखऱ्या उंच होता, लांब होता, त्याची शिंगे टोकदार होती, वशिंड ऐटदार होती, शेपटाचा गोंडा काळाभोर होता आणि दिसायला देखील खूप देखणा दिसत होता। तर या पद्धतीने 2 ते 3 वाक्यात पाखऱ्याची शारीरिक ठेवण्याची वर्णन या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, तू एखादा पाळीव प्राणी पाळला आहेस अशी कल्पना कर व तू त्याची कशी काळजी घेशील ते लिही। मग या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं। मग प्रत्येक जण वेगवेगळा पाळीव प्राणी हा पाळत असेल, सो तुम्ही कल्पना करायची आहे की तुम्ही एखादा पाळीव प्राणी पाळला आहे आणि त्याची काळजी तुम्ही कशी घेणार आहात। जसे की उदाहरणासाठी बघा, मी जर पाळीव प्राणी पाळला तर त्याला वेळेवर खाऊ पाणी देईन, त्याला स्वच्छ ठेवीन, रोज फिरायला नेईन आणि त्याच्याशी प्रेमाने वागेन, आजारी पडल्यास त्याला डॉक्टरकडे नेईन। या पद्धतीने तुम्ही उत्तर हे लिहू शकता। पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन 8 ते 10 वाक्यात लिही। बघा, एक चित्र दिलेले असेल आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे त्याचं वर्णन करायचं आहे। जसे की चित्रात एक कुटुंब दिसत आहे, एक वृद्ध माणूस, एक लहान मुलगा आणि एक तरुण माणूस झाडाला पाणी घालत आहे। झाडाच्या खाली एक पाण्याची टाकी आहे, ज्यातून ते पाणी काढत आहेत। या चित्रातून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश मिळतो। या झाडामुळे
परिसर हिरवागार आणि सुंदर दिसत आहे. चित्रातील सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत. झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते. झाडे आपल्याला सावली देतात. झाडे पर्यावरणाचे रक्षण करतात. म्हणून आपण सर्वांनी झाडे ही लावलीच पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही जे कोणतेही चित्र असेल तर त्यावर आधारित ते चित्र बघून तुम्हाला 8 ते 10 वाक्य ही लिहायचे आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न आणि उत्तरे लिहून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही काही व्हिडिओ आहे, इतरही विषयाचे व्हिडिओ आहे. नक्की प्लेलिस्टमध्ये जा, चॅनलला व्हिजिट करा आणि इतरही विषयांचा अभ्यास नक्की करा. पुढील प्रश्न आहे बघा, खालील चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावे व त्यांचे उपयोग हे लिहायचे आहे. जसे की बघा, पहिलं नाव आहे जाते. उपयोग आपण जात्याचा कशासाठी करतो तर धान्य दळण्यासाठी आपण जात्याचा वापर करतो. दुसरा आहे नांगर. उपयोग करतो त्याचा शेतीची जमीन नांगरण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, खालील कविता वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण आहे बघा 5. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ ताटे चोळीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काळ बांधिले नभ मंडपी कुणी बसे. सर्वांना ही कविता माहिती आहे. श्रावण मास तर अतिशय सुंदर कविता आहे ही. तर या कवितेवर देखील आधारित काही प्रश्न उत्तरे हे आहेत तर ते आपण जाणून घेऊया. गुण असणार आहेत 5. त्यातील पहिला प्रश्न आहे, वरील कवितेत कोणत्या महिन्याचे वर्णन आले आहे ते लिहायचे आहे. जसे की आपण कविता वाचली बघा, श्रावण महिना. श्रावण महिन्याचे वर्णन कवितेमध्ये आलेले आहे. या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. पूर्ण एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे ही लिहायची आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, नभोमंडपी कशाचे तोरण बांधल्यास भास होतो ते लिही. उत्तर आहे बघा, नभोमंडपी इंद्रधनुष्याचे तोरण बांधल्याचा भास होतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, धरती या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे ते लिही. धरती या शब्दासाठी कवितेत अवनी हा शब्द आला आहे. याप्रमाणे तुम्ही एका वाक्यात पूर्ण उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, श्रावण महिन्यात निसर्गात होणारे बदल कवितेच्या आधारे 2 ते 3 वाक्यात वर्णन करून लिहायचे आहे. श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरते. क्षणात पाऊस येतो आणि क्षणात ऊन पडते. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसते आणि संध्याकाळी आकाश रंगबिरंगी दिसते. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, मी झाड बोलत आहे या विषयावर 8 ते 10 वाक्यात निबंध लिहायचा आहे. गुण असणार आहे 5. बघा, मी झाड आहे. मी दररोज सकाळी सूर्यकिरणात न्हाऊन निघतो. माझ्या फांद्यांवर गोड गाणारी पक्षी येतात. माझ्या सावलीत माणसे विसावतात. मी माणसांना शुद्ध हवा देतो आणि पावसाला बोलवतो. माझी फळे, फुले आणि पाने सगळ्यांना उपयोगी पडतात. काही मुले माझ्या फांद्यांवर झोके घेतात, खेळतात. मला पाणी घालणारे आणि जपणारे माणसे मला खूप आवडतात. पण जे माझी तोडफोड करतात त्यांच्यामुळे मला खूप दुःख होते. म्हणूनच मी सर्वांना सांगतो, माझ्यासारखी झाडे लावा, त्यांची काळजी घ्या आणि निसर्ग वाचवा. बघा, या पद्धतीने तुम्ही निबंध लिहायचा आहे 8 ते 10 वाक्यामध्ये. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर विद्यार्थी मित्रांनो, पटापट चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेल्या सूचनांनुसार उत्तरे लिही. गुण आहे 6. रिकाम्या जागी योग्य म्हण वापरून वाक्य पूर्ण कर. अंथरूण पाहून पाय पसरावे, एक ना धड भाराभर चिंध्या. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. महेश एकाच वेळी अनेक कामे करत होता, पण त्याला काहीच जमत नव्हते. म्हणजेच त्याची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली होती.
त्यातच त्याने पुरेसे पैसे नसताना मोठे घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्याला बाबा म्हणाले, महेश, आपण अंथरूण पाहून पाय पसरावे. या पद्धतीने आपल्याला योग्य म्हण ही पूर्ण करायची आहे आणि रिकाम्या जागी योग्य म्हणीचा वापर करायचा आहे. यानंतर बघा, खाली दिलेल्या कंसातील शब्दांमध्ये समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या वेगळ्या करून लिहायच्या आहेत. बघा, कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. सूर्य, चक्षु, मधुर, आरंभ, कडू, भानू, अंत, नयन. तर हे जे दिलेले शब्द आहे, तर यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यांच्या जोड्या करून लिहायच्या आहे. जसे की बघा, सूर्याचा समानार्थी शब्द काय आहे, तर भानू आहे. पुढील आहे चक्षु म्हणजेच नयन. यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे बघा मधुर म्हणजे गोड, परंतु आपल्याला याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे कडू. यानंतर आरंभचा विरुद्धार्थी शब्द आहे अंत. तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या हवं तर तुम्ही नोटबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून प्रश्नांची उत्तरे हे लिहून घेऊ शकता. त्यांचा सराव नक्की करा. तसेच आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ आहेत, इतरही विषयांचे व्हिडिओ आहेत, तर ते देखील नक्की बघा. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. खाली दिलेल्या सूचनानुसार उत्तरे हे लिहायचे आहे. गुण असणार आहे 4. त्यातील आहे, खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे व योग्य पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. बघा, प्रदर्शन आणि प्रदर्शन. तर या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 2 हे चुकलेलं आहे. या ठिकाणी टिक झालेली आहे, परंतु प्रदर्शन हा पहिला जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. यानंतर पुढील आहे बघा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. डोंगर पोखरून आर पार केलेला रस्ता, त्यास आपण काय म्हणतो, तर आपण त्यास बोगदा असे म्हणतो. बघा, बोगदा हा कसा असतो, तर डोंगर पोखरलेला असतो आणि त्याच्यातून आर पार केलेला एक रस्ता असतो, त्याला आपण बोगदा असे म्हणतो. यानंतर पुढील आहे बघा, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर. आनंदाला पारावार न उरणे. बघा, पुढील आहे, आनंदाला पारावार न उरणे अर्थ आहे अतिशय आनंद होणे. जेव्हा आपण खूप आनंदी होतो तेव्हा आपण म्हणतो, कधी म्हण वापरतो बघा, आनंदाला पारावार न उरला. आता त्याचं वाक्य देखील बनवूया. आज भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकल्यामुळे सर्व भारतीयांना आनंदाला पारावार उरला नाही. किंवा दुसरं देखील तुम्ही वाक्य लिहू शकता की मला आज परीक्षेमध्ये 90 गुण मिळाले म्हणून माझ्या आनंदाला पारावार मिळाला नाही. या पद्धतीने तर तुम्ही तुमच्या स्वमताने तुमचा अर्थपूर्ण वाक्य हे या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना तुम्हाला करायची आहे आणि संवाद लिहायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे आणि संवाद लेखनासाठी तुम्हाला गुण आहे 5. तर बघा, पाऊस आणि छत्री. पाऊस, नमस्कार छत्री, मी आलो की तू लगेच बाहेर येतेस. छत्री, हो ना, लोकांना तुझ्या थेंबापासून वाचवायला मला यावंच लागतं. पाऊस, पण माझे थेंब तर थंड आणि गार असतात, मग लोक का घाबरतात. छत्री, सगळ्यांना भिजायला आवडत नाही, काहींना सर्दी होते म्हणून. पाऊस, पण माझ्यामुळे झाडे हिरवीगार होतात आणि शेतं फुलतात. छत्री, अगदी बरोबर, तू नसशील तर जग कसं सुंदर दिसेल. पाऊस, चला मग आपण दोघं मिळून लोकांचं भलं करूया. छत्री, हो, तू आनंद दे आणि मी लोकांचं रक्षण करते. पाऊस, खरंच आपली जोडी कमाल आहे. छत्री, हो पाऊस, तू आलास की माझी खरी ओळख निर्माण होते. तर या पद्धतीने तुम्हाला पाऊस आणि छत्री या दोघांतील संवाद तुमच्या कल्पनेच्या आधारावर तुम्ही देखील लिहू शकता किंवा हा देखील लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11.
यापूर्वी जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला पुढील महत्त्वाचे व्हिडिओ मात्र मिळणार नाही, कारण की सबस्क्राईब केले तरच सर्वात अगोदर व्हिडिओ हे तुम्हाला येतील. तर हाईप हे बटन देखील प्रेस करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा. बघा प्रश्न क्रमांक 11 आहे. शेतकऱ्यांच्या शेती कामाची माहिती मिळवण्यासाठी कोणतेही 5 प्रश्न तयार करायचे आहे. मग या ठिकाणी प्रत्येकाचे 5 प्रश्न हे देखील वेगवेगळे असू शकतात. जसे की या ठिकाणी मी एक्झाम्पलसाठी दिले आहेत. सध्या तुम्ही तुमच्या शेतात कोणती पिके घेतली आहेत? सध्या तुम्ही तुमच्या शेतात कोणती पिके घेतली आहेत? दुसरा बघा प्रश्न काय विचारू शकतो? शेतीत काम करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही शेतीत करतात का? किंवा चौथा प्रश्न बघा, तुमच्या शेतीत सिंचनाची सोय कशी आहे? पाचवा प्रश्न, शेतीत तयार झालेल्या मालाची विक्री तुम्ही कुठे करतात? या पद्धतीने तुम्ही काही प्रश्न हे विचारू शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती ही तुम्हाला सोडवायची आहे. गुण आहे 5. त्यातील पहिला प्रश्न आहे, अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप ओळखून लिहायचे आहे. पहिला आहे बघा, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. तर माणसाला या शब्दाच्या खाली तुम्हाला अंडरलाईन दिलेले आहे आणि याचे सामान्य रूप ओळखायचे आहे. मग याचं सामान्य रूप काय आहे? तर माणूस आहे आणि ला हा प्रत्यय आहे, म्हणजेच माणूस हे तुमचं सामान्य रूप असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. काय असावं बरं एवढ्या कडाकाच्या थंडीत? बघा शेवटी जे चिन्ह दिलेलं आहे ते आहे उद्गारवाचक चिन्ह. म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आहे उद्गारवाचक वाक्य. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून प्रश्नांची उत्तरे नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि ह्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर अजूनही इतर विषयाच्या आणि मराठी या देखील विषयाच्या प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे त्याचा देखील तुम्ही सराव नक्की करा. नक्कीच तुम्हाला पेपर हा अतिशय छान जाईल, सोपा जाईल. सेम हाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला असणार आहे. पॅटर्न आपण 1-2 पेपर 1-2 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्यांचा सराव करा आणि छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. खूपदा सांगितलं आहे, परंतु बरेच विद्यार्थी असे असतात ते फक्त चॅनल बघतात, व्हिडिओ बघतात, परंतु सबस्क्राईब मात्र काही करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आता पुढील प्रश्न जाणून घेऊया. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? आता बघा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. मग प्रश्नचिन्ह आहे म्हटल्यावर नक्कीच हे वाक्य कोणतं आहे? तर प्रश्नवाचक वाक्य आहे. पुढे आहे बघा, खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करायचे आहे. आता पूर्वी मी रोज शाळेत पायी जायचो, किंवा पूर्वीच्या काळी आम्ही खूप मजा करायचो. या पद्धतीने देखील तुम्ही एखादं दुसरं वाक्य हे मनाने देखील लिहू शकता. यानंतर पुढचं आहे बघा, शब्बास तू परीक्षा खूप छान दिलीस, किंवा शब्बास तुम्ही खूप छान अभ्यास केला, शब्बास तुम्ही खूप छान लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं. ह्या पद्धतीने देखील होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची महत्त्वाचे प्रश्न आहेत. इतरही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर नक्की सर्व व्हिडिओ बघा, अभ्यास करा, छान मार्क मिळवा. त्याच पद्धतीने चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. पुन्हा भेटूया. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.